बघा, आज तुम्हाला हे गणित एक दिलेलं आहे 2 डिजिट नंबरचं. व्यवस्थित लक्ष ठेवा. गणित थोडंसं अवघड आहे पण एकदम सोपं करून देतो बाळांनो. व्यवस्थित फक्त लक्ष द्या. अ 2 डिजिट नंबर इज. 2 डिजिट नंबर म्हणजे काय तर 2 अंकी संख्या. 2 अंकी संख्या ही 2 अंकी संख्या. अ 2 डिजिट नंबर इज 4 टाइम्स द सम ऑफ इट्स डिजिट. एक 2 अंकी संख्या आहे ती इज 4 टाइम्स द सम ऑफ इट्स डिजिट. आता आपल्याला 2 डिजिट नंबरमध्ये युनिट प्लेसला कोणता डिजिट घ्यायचा आणि टेन्स प्लेसला कोणता डिजिट घ्यायचा हे पहिल्यांदा मांडलं पाहिजे. लेट द डिजिट इन द टेन्स प्लेस बी वाय अँड द डिजिट इन युनिट प्लेस बी एक्स. म्हणजेच आपल्याला युनिट आणि टेन्स, युनिट्स प्लेस अँड टेन्स प्लेस. टेन्स प्लेसला आपण वाय घेतलं, युनिटला काय घेतला, एक्स घेतला. मग आता 2 अंकी संख्या 2 डिजिट नंबर. 2 डिजिट नंबर कोणता तयार होईल? टेन्सला 10 न गुणायचं, 10 वाय अधिक युनिट प्लेसला 1 न गुणलं, एक्स एके एक्स. म्हणजे हा झाला आपला ओरिजिनल नंबर 10y प्लस एक्स. 10y प्लस एक्स हा ओरिजिनल नंबर झाला. देन इफ वी इंटरचेंज द डिजिट, the number obtained is 9 less than 2 times the original number, then find the numbers. गणित व्यवस्थित बघा. इफ वी इंटरचेंज द डिजिट, जर डिजिटची आदला बदल केली, एक्स अलीकडे आणला, वाय पलीकडे नेला, एक्स पलीकडं वाय, इंटरचेंजचा नंबर काय होणार 10x. 10x प्लस युनिट वाय मीन्स वाय. हा झाला इंटरचेंजचा नंबर 10x प्लस वाय, आदला बदल केलेली संख्या, ओरिजिनल नंबर. आता फ्रॉम द फर्स्ट कंडिशन अ 2 डिजिट नंबर इज इक्वल टू 2 डिजिट नंबर, ओरिजिनल संख्या इज इक्वल टू 4 टाइम्स द सम ऑफ इट्स डिजिट. म्हणजे त्यांच्या अंकांच्या बेरजेच्या चौपटीत काय. आता मराठीत त्याचा अर्थ सांगतो बा. 2 अंकी संख्या तिच्या अंकांच्या बेरजेच्या चौपटी इतकी आहे. म्हणजे आता इथं एक इक्वेशन तयार करूया. आता फ्रॉम द सेकंड कंडिशन इफ वी इंटरचेंज द डिजिट द नंबर ऑब्टेन्ड इज. जी आदला बदल करून येणारी संख्या इज मीन्स इज इक्वल टू, आदला बदलची संख्या कोणती आली 10x अधिक वाय, 10x अधिक वाय इज इक्वल टू 9 लेस दॅन 2 टाइम्स द ओरिजिनल नंबर. म्हणजे मूळ संख्येच्या दुपटीपेक्षा 9 ने लहान. ओरिजिनल संख्येच्या दुपटीपेक्षा 9 ने लहान. लहान कमी पूर्वी म्हटलं की वजा चिन्ह द्यायचं. ओके. आणि इथं एक इक्वेशन तयार करायचं, इथं एक इक्वेशन तयार करायचं, इक्वेशन सोडवायचं. आता ही दोन्ही इक्वेशन मी तुम्हाला सोडवून देतो. आता दोन्ही इक्वेशन बघा. फ्रॉम द फर्स्ट कंडिशन अँड फ्रॉम द सेकंड कंडिशन. टेन वाय प्लस एक्स, 4x प्लस 4y. एक्स वाली पहिल्यांदा मायनस 4x प्लस 10y, पक्षांतर केलं मायनस 4y इज इक्वल टू 0. 1 2 3 4, 1 2 3 4 एखादा टर्म राहण्याची शक्यता असते. ह्या 4x मधून 1x गेला, मायनस 3x प्लस 10 मधून 4 गेलं
6y इज इक्वल टू 0. इक्वेशन नंबर 1. 10x प्लस y इज इक्वल टू 10 दुनी 20y प्लस 2x मायनस 9. 2 9 ला गुणलेलं नाही. आता एक्स वाय वाले एका बाजूला घ्या. पहिल्यांदा एक्सचा टर्म घ्या मायनस 2x प्लस वाय मायनस 20y इज इक्वल टू मायनस 9. 1 2 3 4 5 टर्म आहेत. 1 2 3 4 5. आता हे लाईक टर्म आहे, यांची बेरीज वजाबाकी करा. 10x मधून 2x गेलं 8x, 20 मधून 2 गेलं 18y बरोबर मायनस 9. इक्वेशन नंबर 2. मायनस 3x. आता त्यांची इक्वेशन आपली इक्वेशन आल्यात का बघा व्यवस्थित. कारण थोडी चूक सुद्धा महागात पडते बाळांनो. मायनस 3x प्लस इज इक्वल टू 0. इक्वेशन नंबर 1. 8x मायनस, आता इथं बरोबर 20 मधून 1 गेला बाळांनो, 2 नाही गेला, 19 बरोबर. जर समजा एखादा पॉइंट चुकला तर पुढं भाग जात नाही सहजासहजी, आपल्याला पुढं उत्तर मिळत नाही. तर चुकलेलं गणित पुढं आणि समजलं असतं आपल्याला बाळांनो. बघा गडबडीत काय झालं बघा, 20 मधून मी 2 इथं कसं गेलं बघा आणि 18 लिहिलेलं होतं. 20 मधून 1 जाणार 19. आता 19 6. आता दोन्ही बाजूला गुणायला लागणार आहे आपल्याला बाळांनो. इथं 3 न गुण्या आणि सॉरी 8 न अलीकडं गुण्या आणि ह्या 3 न पलीकडं गुण्या, म्हणजे 3 8 ते 24 आणि 8 त्रिक 24 जाईल. समजा 19 न अलीकडं गुणलं 6 न पलीकडं गुणलं तरी सुद्धा चालेल, काही प्रॉब्लेम येत नाही, उत्तर व्यवस्थित येतं. आठ कंसात मायनस 3x 6y इज इक्वल टू 0. 8 त्रिक 24 x अधिक 8 सक्का 48y बरोबर 0. इक्वेशन नंबर 3. पलीकडं इक्वेशन 2/3. 3 गुणलं 8x मायनस 19y इज इक्वल टू मायनस 9. 8 त्रिक 24 x, 19 त्रिक 57y, 9 त्रिक 27 नंबर 4. आता 24x ला 24x जाणार आहे. and 4 minus 24 48y is equal to 0. प्लस आहे, प्लसला मायनस टर्म गेला. 57 मधून 48 गेलं, किती राहिलं 9. मायनस 48 49 50 51 52 53 54 55 56 57 बरोबर वजा 27. साइन चेंज केलं वायची किंमत 27/9. 9 न गुणलेलं आहे, डिवाइड केलं पक्षांतर 9 त्रिक 27. वायची किंमत 3 आली. आता ही किंमत इक्वेशन नंबर 1 2 मध्ये कुठं तर भरूया आपण. आता इक्वेशन नंबर 1 मध्ये भरा किंवा 2 मध्ये भरा.
एक मध्ये किंमत भरूया. एक इक्वेशन घेतलेलं आहे मी इथं दिसण्यासाठी. पुट y is equal to 3 in equation 1. एक मध्ये किंमत भरायची आपल्याला. एक नंबरचं इक्वेशन घ्या. -3x + 6y is equal to 0. -3 into x दिलेलं नाही. y ची किंमत 3 दिलेली आहे. -3x साहित्रिक 18 -3x is equal to -18. पक्षांतर साइन चेंज केलं. x is equal to 18 ला 3 न गुणलेलं भागलं. x is equal to साहित्रिक 18. मग आता ओरिजिनल नंबर कोणता दिलेला होता? 10y + x होता. 10 into y ची किंमत 3 plus x 6. 30 plus 6 means 36. इक्वेशन तयार केलं. हिथं गणित x ची किंमत काढली, पलीकडे किंमत भरली. उत्तर चुकत नाही. कोणत्याही मेथडनं गणित सोडव. y ची किंमत 3 आलेली आहे, x ची किंमत 3 दोन्ही 6 येणार. आणि ओरिजिनल नंबर इज इक्वल 10y + x. 10 into y ची किंमत 3 + 6 10 × 31 6.